दंडोत प्रणाम. परमेश्वर आपल्या सर्वात्मतेमुळे जीवदेवतांच्या ठिकाणी व्यापून जरी असले, परंतु त्यांच्या स्वरूपाने ते कधीच लिंपित होत नाही. याचा अर्थ परमेश्वरमुळेच जीवाच्या आणि देवतेमध्ये चैतन्यत्व जरी असलं, तरी पण त्या जीवाच्या गुणधर्माचा किंवा देवतेच्या गुणधर्माचा परमेश्वरावरती काही परिणाम होत नाही. स्वतःचे अस्तित्व मात्र ते कायम वेगळेच ठेवतात आणि म्हणून ते सर्वातीत ठरतात. म्हणून परमेश्वर सर्वातीत आहे, सर्वांच्या ठिकाणी असूनही कुठंही नाही, याला म्हणतात सर्वातीत. आणि म्हणून ज्यावेळेस या परमेश्वराने बोध दिल्यानंतर परमेश्वराने सांगितलेली आचारप्रणाली एखादा जीवानी अनन्यभावी परमेश्वराला शरण जाऊन जर केली तर तो परमेश्वराला प्राप्त होतो. पण परमेश्वराला जरी जीव प्राप्त झाला आणि परमेश्वराने त्याला स्वतःचा आनंद जरी दिला, तो जीव त्या परमेश्वरामध्ये मिसळतो, परंतु त्या जीवामध्ये परमेश्वर राहत नाही. याचा अर्थ परमेश्वर सर्वातीत आहे. सर्वात मग जरी असला तरी तो सर्वातीत राहू शकतो. हे परमेश्वराचं वेगळंपण आहे. आपण एखाद्या ठिकाणी जर गेलो तर तिथंच होऊन जातो, तसं परमेश्वराचं नसतं. म्हणून परमेश्वराचं अस्तित्व कायमस्वरूपी वेगळं असतं. आजही आहे, उद्या राहणार आहे. आणि त्या परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी परमेश्वराने सांगितलेले तत्त्वज्ञान आपण आपल्या जीवनात उतरवलं तर नक्कीच तो सर्वात्मक असलेला जो परमेश्वर आहे, सर्वातीत असलेला जो परमेश्वर आहे, तो आपल्याला मिळू शकतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.